छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये आलेली वाघनखं खरी की खोटी हा सवाल आता उपस्थित केला जातोय। याचं कारण ही वाघनखं खरी असल्याचं सांगत सरकारनं ही वाघनखं आणली आहेत खरी, मात्र इतिहासकारांचं म्हणणं काही वेगळंच आहे। साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ही वाघनखं सध्या पोहोचली आहेत। अथक परिश्रमानंतर ही वाघनखं इंग्लंडहून भारतामध्ये आणण्यात आली आहेत। पण ही वाघनखं खरंच शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आहेत की नाहीत यावर इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत आणि म्हणूनच वाघनखांचा खरा इतिहास काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। याच प्रयत्नामध्ये सुप्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। इतिहासकार, इतिहास संशोधक आणि महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व श्री पांडुरंग बलकवडे सर माझ्यासोबत आहेत, ज्यांना भोसले घराण्याची दुसरी पाती तंजावरची, त्या तंजावरच्या घराण्यातला सरफोजी राजा, जो माझ्या मते खरं तर महाराष्ट्रानं सरफोजी राजावरती खूप चांगला अभ्यास करायला पाहिजे, असं एक व्यक्तिमत्व की ज्यांचं ब्रिटिशांशी असलेलं नातं हे फार अनोखं होतं। आणि जेम्स ग्रँट डफ हा जो वयाच्या 16व्या वर्षी भारतामध्ये आला, त्याचं आणि सातारकरांचं जे नातं आहे, सातारच्या घराण्यातल्या राजाचं तत्कालीन, ते समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्रात आत्ता जो वाघनख्या संदर्भातला प्रश्न, उपप्रश्न आणि मग आता साताऱ्यात वाघनखं आली आहेत, तर त्याचं आपण दर्शन करणार आहोत। तर त्या निमित्ताने ज्या गोष्टी चर्चेला आल्या आहेत त्याची उकल होणार नाही, तिथूनच सुरुवात करू आपण। सातारकर आणि डफ, बरोबर, सांगा ना। 1818 मध्ये ज्यावेळेस मराठ्यांचा इंग्रजांशी शेवटचा संघर्ष झाला, दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला, त्यावेळेचे तत्कालीन छत्रपती प्रतापसिंह यांचं वय अगदी लहान होतं आणि मग बाजीरावाला कैद करून त्यांनी ब्रह्मावर्ताला पाठवलं आणि इकडं प्रतापसिंह छत्रपती यांना ब्रिटिशांनी साताऱ्याच्या गादीवर बसवलं की आम्ही त्यांचं पुनर्स्थापना करतो आहे आणि त्यांचा कारभार म्हणून ग्रँड डफ यांची नेमणूक केली। ग्रँड डफ ही व्यक्ती तशी एक सुसंस्कृत व्यक्ती होती। त्यांनी 1818 पासून 1823 पर्यंत प्रतापसिंह छत्रपतींचा सातारा संस्थानचा कारभार पाहिला। त्यांचे आणि ग्रँड डफमध्ये म्हणजे प्रतापसिंह छत्रपती आणि ग्रँड डफ यांच्यामध्ये फार चांगले ऋणानुबंध जुळून आले होते। प्रतापसिंह छत्रपतींनी आपली डायरी लिहून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ग्रँड डफबद्दल त्यांच्या मनात असलेला आदरभाव त्यांनी व्यक्त केला। 1823 मध्ये ग्रँड डफ हे आजारी पडले। ग्रँड डफ 1818 पासून 1823 पर्यंत साताऱ्यामध्ये असताना त्यांना मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहावा अशी मनामध्ये भावना निर्माण झाली आणि मग त्यांनी प्रतापसिंह छत्रपतींना विनंती केली की तुमचं सगळं जो दप्तरखाना आहे छत्रपतींचा साताऱ्याच्या, त्या आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्यावा। आणि त्याप्रमाणे छत्रपतींनी आपला दप्तरखाना उपलब्ध करून दिला, मल्हार रामराव चिटणीस वगैरे। आणि त्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मराठ्यांचा पहिला शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लेखनाचा प्रयत्न ग्रँड डफ यांनी केला। 1823 मध्ये ते आजारी पडले आणि ते मायदेशी निघाले। त्यांनी लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पुढे 1828 मध्ये इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला, मायदेशी गेल्यानंतर। कारण इथे छपाई कला नव्हती आणि त्याच्या काही इथल्या अडचणीमुळे तेवढा रिकामा वेळ नव्हता, तो इंग्लंडमध्ये गेला आणि शांतपणाने तो मराठ्यांचा इतिहास लिहून काढला त्याने आणि तो पुढं प्रसिद्ध झाला। यावरून आपल्याला ग्रँड डफ आणि तत्कालीन छत्रपती प्रतापसिंह यांचे संबंध दिसून येतात। जाताना ग्रँड डफनी मायदेशी प्रतापसिंह छत्रपतींकडं असं म्हणतात की विनंती केली की मला काही
शिवाजी महाराजांच्या वापरातल्या वस्तू आपल्याकडून भेट मिळाव्यात आणि त्यावरून प्रतापसिंह छत्रपतींनी त्यांना काही वस्तू भेट दिल्या. त्या भेटवस्तूमध्ये शिवाजी महाराजांचं वाघनख होतं असं त्या सातारामधल्या लोकांची श्रद्धा आणि गेली 100-125 वर्ष हीच भावना आपल्या भारतीयांच्या मनात आहे. आणखी एक गोष्ट घडली. जसं सातारकर छत्रपतींनी ग्रँडफला ही वाघनखं दिली असं म्हणण्याचा प्रघात आहे, तसंच कोल्हापूरकर छत्रपतींनी इंग्लंडच्या राजघराण्याला प्रचलित अर्थाने म्हणली जाणारी शिवाजी महाराजांची भवानी तलवार भेट दिली. ह्या दोन्हीही वस्तू इंग्लंडच्या म्युझियममध्ये आहेत. ह्या दोन वस्तू शिवाजी महाराजांच्या वापरातल्या आहेत, भवानी तलवार आणि वाघनख. ही परंपरा साधारणपणाने 125 वर्ष चालू आहे, कमीत कमी धारणा. आणि याचे काही पुरावेही मिळतात. आता ही ग्रँडफची वस्तू त्या म्युझियममध्ये कशी आली, मी आत्ताच सांगितलं की शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही कोल्हापूर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे ती आली, हे तर निश्चितच झालं. आता ही वाघनखं कशी आली त्याविषयी काय मत आहे, तर ग्रँडफच्या वंशजांनी त्या म्युझियमला ह्या वस्तू भेट दिल्या आणि त्या देताना त्यांचं म्हणणं होतं की बाबा ही शिवाजी महाराजांची आहे. परंतु इंग्लंडमधल्या परंपरेप्रमाणे त्यांनी तिथं नोंद करताना ही ग्रँडफनी दिलेली त्याच्या परिवाराकडून आलेली ही वाघनखं आहेत असं त्यात म्हटलेलं आहे. आणि रजिस्टरमध्ये तशी कुठल्याही संग्रहालयाला एखादी वस्तू आल्यानंतर रजिस्टरमध्ये तशी नोंद असते, तशी नोंद आपल्याला त्या म्युझियमच्या ह्याच्यात आहे. पण त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. तो का नसावा, तर त्यांना भीती वाटत असावी की परत ही नोंद एखादी, किंवा आपल्याला ठामपणाने तसं म्हणता येत नाही असं म्युझियमच्या लोकांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांची वाघनखं त्यात म्हटलेलं दिसत नाही. परंतु गेली 125-150 वर्ष हा लोकांमध्ये आजही तीच भावना आहे. आणि म्हणून इंग्लंडमध्ये ज्यावेळेस लोक त्या म्युझियमला भेट देतात आणि आवर्जून ही भवानी तलवार किंवा वाघनखं पाहण्याचा प्रयत्न करतात. आता हा लोकप्रवाद, या वाघनखांबद्दल आणि तलवारीबद्दल आणखी काही उल्लेख आहेत का भवानी तलवारीचा, तर आपल्याला याचा उल्लेख 1853 त्या 1857 या काळामध्ये इंग्रज गव्हर्नर फॉकलंड हा साताऱ्यामध्ये गेला असताना तो त्याची पत्नी ॲमेलिया हे दोघं जण, गव्हर्नर आणि त्याची पत्नी, यांनी सातारा राजघराण्याच्या राजवाड्याला भेट दिली. आणि त्यावेळेस त्या घराण्यातल्या लोकांनी त्यांना एक भवानी तलवार आणि वाघनखं दाखवण्यात दिले असंही म्हटलं गेलेलं आहे. बघा म्हणजे किती क्रॉस आहे एकमेकाला बघा. अशी त्या लेडी गव्हर्नरनी तसं एक छोटीशी त्याचं प्रवास वर्णनाची डायरी लिहिली आणि त्यामध्ये की त्या घराण्याने आम्हाला शिवाजी महाराजांची एक तलवार दाखवली, एक वाघनखं दाखवलंय. ते शिवाजी महाराजांचं आहे. पण हेच वाघनखं अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस होतं का नाही असं ते काही म्हणत नाही. शिवाजी महाराजांचं वाघनखं स्वतः ग्रँड डफनी किंवा सातारकर महाराजांच्या दफ्तरामध्ये ही त्यांना भेट दिली आणि ती मला मिळाली असं कुठे लिहिलं नाही. हीच मजा आहे यात. अनेक, म्हणून मी अभ्यासक म्हणून तटस्थतेने जेव्हा विचार करतो आणखी काय काय नोंदी मिळतात, तर जसं हा गव्हर्नरच्या ह्याच्यात नोंद आहे, बजाबा नेने म्हणून आहे, त्याने 1877 मध्ये शिवाजी महाराजांची तलवार, जिचं ती भवानी आहे तिला जगदंबा म्हटलंय आणि ही सातारा राजघराण्याच्या ताब्यात आहे. मग आता ही जी इंग्लंडमधली तलवार हे तर करवीरकरांनी दिलेली आहे. म्हणजे भवानी तलवार किंवा जगदंबा तलवार नावाची साताऱ्यामध्ये आहे का, हा एक. आणि
पुढे ज्यावेळेस इंग्लंडमध्ये म्युझियममध्ये भवानी तलवार आणि वाघनखं आहेत, याचा आपण काही शोध घेता येईल का म्हणून मोठे इतिहास संशोधक होते वाकुरू भावे, त्यांनी 1915 साली या संग्रहालयाला पत्र पाठवलं, ज्याची प्रत आता आपल्या हातात आहे. आणि त्यामध्ये ते लिहितात की तुमच्या ह्या संग्रहालयात शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखं आहेत का नाही याविषयी आम्हाला सांगावं. त्याला उत्तर त्यांनी दिलं की आमच्याकडं नाहीत. जर तुमच्याकडं नाहीत मग आत्ताची भवानी तलवार कुठून आली किंवा वाघनखं पण कुठून आणि वाघनखं कुठून आली हा परत प्रश्न येतो. म्हणजे त्याचे दोन प्रवाद होतात की एक तर त्यांना माहिती असताना आपल्यावर कुठलं बलंट यायला नको किंवा ह्यावर कोणी क्लेम करायला नको भवानी तलवार किंवा वाघनखं म्हणून ते आमच्या संग्रहात नाहीत असं त्यांनी उत्तर देऊन टाकलं. किंवा त्यांच्या संग्रहात एवढ्या गोष्टी असतील, त्यातल्या अनेक गोष्टी त्या क्युरेटरच्या नजरेस आल्या नसतील, त्याच्या पाहण्यात आलेल्या नाहीत आणि म्हणून तो मी पाहिलेला नाही, मला माहित नाही असं तुम्हाला वाटतं? असंही म्हणू शकतो. मला काहीच वाटत नाही. काय काय त्याविषयीची तर्क आपल्याला म्हणता येते, कारण की अनेक वेळा घडतं आर्काइव्हमध्ये अनेक कागदपत्र असतात. आपण त्यांना पत्र देतो की आमचं हे पत्र आहे का, त्यांचं उत्तर येतं नाही आणि मग पुढं कधीतरी ते सापडतं. मग ते काय म्हणतात की तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला. तुम्ही जी गोष्ट सांगत आहात ती भारत इतिहास संशोधन मंडळातल्या हो, कागदपत्रांच्या 1915 साली आणि सरकारच्या एकूण सध्याच्या दाव्याच्या विरोधात जाणारी गोष्ट आहे. नाही, पण त्यातल्या दोन गोष्टी तुम्ही स्पष्ट केल्यात त्यावेळेस म्हणजे वाकुरू भाव्यांनी का म्हटलं, तो प्रश्न वाकुरू भाव्यांना माहिती होतं की 1915 साली देखील इंग्लंडच्या संग्रहालयात भवानी तलवार आणि वाघनखं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं. म्हणूनच वाकुरू भावे त्यांना पत्र पाठवत आहे. आणि जर त्यावेळेस जर नाही म्हटले तर मग आत्ताची भवानी तलवार आली कुठून. एक अजून एक प्रश्न आहे कारण ह्याला जोडून, लंडनच्या ज्या म्युझियममध्ये वाघनखं आहेत ते लाल ह्याच्यात त्यांनी ठेवलेली आहेत, एक लाल कातडी पिशवी आहे आणि त्यात इंग्रजीत काय लिहिलंय मी तुम्हाला सांगतो. The Wagnak of Shivaji, with which he killed the Mughal general. The relic was given to Mr. James Grant Duff of Eden when he was resident of Satara by the Prime Minister of the Peshwa of the Marathas. आता दोन प्रश्न आहेत. एक तर इथे मुघल हा शब्द जो वापरलाय त्याचा कॉन्टेक्स्ट चुकलाय आणि दुसरा पेशवाचा प्राईम मिनिस्टर कोणी नव्हताच ना तेव्हा तिथे. म्हणजे दोन गोष्टी आहे की त्या जो कोण ह्याच्याविषयीचं लिहून ठेवलंय त्याला अफजल खान हा मुघलांचा का आदिलशहाचा ते कळलं नाही, हे माहीत नव्हतं. आणि प्रचलित अर्थाने मग त्याचं अज्ञान आहे. ज्याने लिहिलंय ना अफजल खान हा त्यावेळेस असं वाटतं की शिवाजी महाराजांचा मुघलांशी संघर्ष झाला आणि म्हणून तो मुघलांचा कोणीतरी सेनापती असेल अफजल खान असं गृहीत धरून त्यांनी मांडलेलं आहे. परंतु ते त्या क्युरेटरचं अज्ञान म्हणावं लागेल. तुमचं स्वतःचं आकलन काय वाघनख्याबद्दलचं? नाही, मी एवढंच, मी एक इतिहास अभ्यासक म्हणून या गोष्टीकडे बघेल की ठीक आहे अनेक गोष्टी आपल्या देशात येत असतात, अनेक अंतुल्यांपासून हा प्रयत्न तोही सांगा एकदा की अंतुले पण ह्या अगोदर 1980 साली अंतुले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. कधी कधी ना सर एक पासिंग कमेंट म्हणून अंतुलेंचं मुख्यमंत्री पदाची जी कारकीर्द आहे ना त्याचं नीट आकलन झालेलं नाही असं मला अनेक वेळा वाटतं. असू देत, आता पुढचं. नाही, काय आहे की अंतुले यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द फार चांगली आहे. आज जो कोकण दुर्लक्षित होता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून, त्या कोकणाच्या विकासाचा पाया त्यांनी समुद्र किनारपट्टीला त्यांनी रस्ते बांधले आणि कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न केला. आणि दोन गोष्टी आहे, अंतुल्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा होती आणि क्रांतिकारकांविषयी, आणि दुसरी गोष्ट आणि त्यांना असंही वाटणं साहजिक होतं
की बाबा मी मुख्यमंत्री म्हणून जर अशा पद्धतीचं चांगलं कार्य केलं तर मी मुसलमान म्हणून तेच, जर माझ्याकडे अल्पसंख्याक बघण्याचा असून जो सुद्धा एक दृष्टिकोन होता. मानसिक हे असतो तो दूर तो होऊन तुला विषयांतर व्हायला खरं तर मी महाराष्ट्राला आम्ही हा जरूर प्रयत्न करू की ए आर अंतुले यांच्या त्यांनी राजकीय केलेला प्रयत्न कारकिर्दीबद्दल- नाकारता येणार नाही. हो, अगदी राजकीय कारकिर्दीबद्दल स्वतंत्रपणे त्याचं विश्लेषण करायला हवं. रायगड जिल्ह्याची निर्मितीच ए आर अंतुले यांनी केली. परंतु Digress झालं. याचा अर्थ असा आहे की अंतुल्यांनी देखील ते मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये आणण्याचे भवानी तलवार आणि वाघनख आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. आणि तोच धागा पकडून मराठी माणसाचं मन आपण जिंकून घ्यावं या भूमिकेतून वर्तमान काळातल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न करून भवानी तलवार आणता आली नाही, तरी आपण वाघनखं आणण्यामध्ये यशस्वी झालो तर कुठेतरी शिवभक्तांच्या मनामध्ये आपल्याविषयी एक सद्भावना निर्माण होईल. अशा अपेक्षेने आणलं असेल असं मला वाटतं. आणि एक आहे, लोकांना आता परदेशात जायला गेलेली नको, वस्तू कारण परत तिकडे द्या. पुन्हा राजकीय भाग येतो. आपलं काही ते काम नाही. ह्या मुलाखतीत विरोधी पक्ष तर म्हणतायच ना की विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यात म्हणून तुम्ही हे सगळं करत आहात. मला दुसरा महत्वाचा मुद्दा चर्चेला आणायचा, कारण मी बऱ्याच बखरी सगळे संदर्भ बघितले. काही याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली की नाही ह्याचे संदर्भ आहेत, काही ठिकाणी ते नाही आहेत. तुमचं आकलन काय? साहजिक आहे. माझं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांनी 2 शस्त्र वापरली. एक होतं गुप्त शस्त्र वाघनख आणि एक दुसरा बिचवा, की ज्याला छोटं कृपान म्हटलेलं आहे. साहजिक आहे की ज्या पद्धतीने अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी घातल्यानंतर त्यांची मान आवळण्याचा प्रयत्न केला, अशा वेळेस अफजल खानाच्या मिठीतून आपल्याला सोडवण्यासाठी त्यांना डाव्या हातातल्या वाघनखाचा उपयोग झाला. आणि ज्या क्षणाला त्या मिठीतून ते बाहेर आले त्या क्षणाला त्यांनी आपल्या बिचव्याने अफजल खानाचा कोथळा, कारण की वाघनखाने कोथळा बाहेर निघू शकत नाही, परंतु वाघनखाने मात्र अफजल खानावर झालेल्या अचानक अटॅकमुळं अफजल खानाच्या मिठीतून बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांना वाघनखाचा उपयोग झाला. आणि त्याच्यातून अफजल खानाला जखम झाली, परंतु जो कोथळा बाहेर काढला तो काढण्यामध्ये मात्र त्यांना बिचव्याचाच उपयोग करावा लागला. हे दोन्ही शस्त्रांचा महाराजांनी कसा उपयोग केला? उजव्या हातात बिचवा आणि डाव्या हातात वाघनख. आणि मी तुम्हाला त्याचं पुतळा दाखवतो. माझ्याकडे पुतळा आहे. शिवाजी महाराज डाव्या हातात वाघनख आणि उजव्या हातात बिचवा, आणि हे शिल्प प्रतापगडावर उभं राहत आहे. अच्छा, हे कोण करतंय? महाराष्ट्र सरकार करतंय. बर, आणि महाराष्ट्र त्याच्या सरकारच्या वतीने. समितीवर मी आहे. बर, एका हातामध्ये बिचवा आणि एका एका हातामध्ये हातात मी त्याचा पुतळा आपल्याला पाठवतो. आणि ते डिझाईन मोठा तुम्ही आता 25 पाठवलंच आहे. फुटाचं पुतळा आहे, 25 फुटाचा. आणि त्यामध्ये प्रतापगडावर तो अफजल खान आणि शिवाजी महाराज भेटीच्या ठिकाणी लावला जाणार आहे असं मला समजतं. आणि त्यामध्ये दोन्हीही पुरावे, की आपल्याकडं कागदोपत्री एका ह्याच्यात बिचवा आहे आणि वाघनख, दोन्हींचा संदर्भ झालेला आहे. आणि त्या दोन्ही संदर्भाचा की प्रत्यक्ष काय घडू शकतं, आणि शिवाजी महाराजांचं ते गुप्त शस्त्र आणि वाघनखाचा त्या काळापासून उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते सरकारी म्हणजे मोठ्या पदावरच्या व्यक्ती वाघनखाचा वापर करत होते. हे मराठी राज्याच्या अखेरपर्यंत वाघनख हे शस्त्र मराठ्यांच्या वापरात होतं, हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. तुम्ही जमलं तर आणि वेळ मिळाला तर जाणार आहात ते वाघनख बघायला? नाही, माझ्या काही ज्यावेळेस वेळ मिळेल तेव्हा जाईल. ठीक. कारण काय मी अनेक प्रकारची वाघनखं बघितलेली आहेत. आणि हे जर काही वाघनखं इंग्लंडमधून आलेलं आहे, आणि एका पहिलाच प्रयत्न असा आहे, ही एक गोष्ट महत्त्वाची मानावी लागेल, की एका इंग्लंडसारख्या परदेशातल्या संग्रहालयामधून आपल्याकडं शिवाजी महाराजांच्या तथाकथित म्हणा, ते मान्य करा किंवा न करा, त्याबद्दल एक तुमच्या वस्तू मनात ही प्रश्न आहेच. फक्त तुमचं एवढंच म्हणणं आहे की तो बाबा प्रयत्न आलेला आहे. आज आपल्याला असं ठामपणाने म्हणता येत नाही की ती वाघनखं तीच आहेत किंवा नाही असंही म्हणता येत नाही. नरोवा कुंजरोवा सारखं. बरोबर. आणि मग अशा वेळेस
एक प्रत्येक शिवभक्ताला वाटणं साहजिक आहे की ते काय आहे जे वाघनखं ते आपण इंग्लंडच्या म्युझियममध्ये जे आहे आजपर्यंत ज्याला शिवाजी महाराजांचं वाघनखं या श्रद्धेने लोक म्हणत आले आणि लाखो लोकांनी शिवाजी महाराजांचं वाघनखं म्हणून त्याचं दर्शन घेतलेलं आहे. असं वाघनखं मला भारतामध्ये माझ्या जवळपास जर पाहायला मिळत असेल तर त्या संधीचा मी का बरं फायदा घेणार नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप खूप आभारी मी. ग्रँड डफ यांचं खरंच महाराष्ट्रावरती मी असं म्हणेन की खूप मोठे उपकार आहेत. शास्त्रोक्त पद्धतीनं मराठ्यांचा जो इतिहास त्यांनी लिहिला तो खरंच अभ्यासण्यासारखा आहे. तुम्ही अभ्यासलेला पण आहे. पण त्यांच्या बऱ्याचशा डायऱ्या अजूनही लंडनमध्ये अप्रकाशित आहेत. त्या जेव्हा प्रकाशित होतील त्याच्यानंतर नवीन अनेक गोष्टी येणार. मी नेहमी म्हणतो की तंजावूरमध्ये सुद्धा सरस्वती महालामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचंही नीट आकलन झालेलं नाही आहे. पन्हाळगडाच्या वेड्यापर्यंतचाच शिवाजी महाराजांचा इतिहास आपण तिथे बघतो. त्याची पुढची कागदपत्र आपल्याला मिळत नाहीत. आणि मला असंही सांगावंसं वाटतं की दुर्दैवाने प्रतापसिंह छत्रपतींनी ग्रँड डफ विषयी लिहून ठेवलेलं आपल्याकडं आहे, परंतु ग्रँड डफनी प्रतापसिंह छत्रपतींविषयी लिहून ठेवलेलं आज आपल्याकडे उपलब्ध नाही. कारण की ग्रँड डफच्या त्या डायरीज आजही उपलब्ध झाल्या नाहीत. त्या जर उपलब्ध झाल्या तर तत्कालीन इतिहासावर नवा प्रकाश खरं तर पडेल असं सरकारने मला हाच वाटतं. प्रयत्न करायला पाहिजे. मला असं कळलं की त्या बऱ्याचशा अप्रकाशित डायऱ्या अजूनही तिथे आहेत, पण त्या I really कसं don't know की उपलब्ध कशा- होत नाही आहेत. बरं. दुर्दैव आहे. कारण की आजही तरुण इतिहास संशोधक ह्या पद्धतीने शोध घेत आहेत. नुकतंच भारत इतिहास संशोधक मंडळाच्या काही तरुण इतिहास संशोधकांनी आपल्याला इंग्लंडमधून आपल्याकडं टिपू सुलतानची सर्व बातमीपत्र ऑफिशियली रेकॉर्ड मिळवलं आणि भारत इतिहास संशोधक मंडळ ते फारसी कागदपत्र टिपू सुलतानची आता पब्लिश करत आहेत. ही मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे मी बोलेन. जाता जाता ग्रँड डफ विषयी महाराजांनी जे फार चांगले शब्द लिहिले असं तुम्ही म्हणताय ते तुम्हाला आठवतात? काय लिहिले महाराजांनी? हो. काय एक मला सांगा. तेही कळू द्या महाराष्ट्र की म्हणजे आता ते त्यांचे शब्द मला ते ठीक आहे, सांगता येणार, पण पण एकूण भावना सांगा. भावना सांगता येईल की प्रतापसिंह छत्रपती ही ग्रँड डफ हे एक सुसंस्कृत ग्रस्त होते आणि त्यांनी मला खूप त्यांच्या ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे एखाद्या सरकारी अधिकारी जेव्हा आपल्या मर्यादेच्या पुढे जाऊन काही चांगलं सहकार्य करत असेल तर तसं त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात अपार आदरभाव आहे असं स्वतः प्रतापसिंह छत्रपती म्हणतात. कारण की त्या दोघांच्या मध्ये वयाचं अंतर होतं आणि ग्रँड डफनी प्रतापसिंह छत्रपतींना तो शिकलेला होता युरोपमधून इथं आल्यामुळे आणि त्याला युरोपची पार्श्वभूमी युरोपमध्ये जे काही चळवळ चालू होती म्हणजे औद्योगिक क्रांती वगैरे जे काही सगळ्याची घडत पार्श्वभूमी होतं होती. आणि त्यामुळे त्यांनी प्रतापसिंह छत्रपतीला युरोपविषयी खूप माहिती सांगितली. जर्मनी, फ्रान्स, रशिया आणि तिथं चालणाऱ्या ते जे काही क्रांतीच्या चळवळी त्या या सगळ्यामुळे विषयीची एक माहिती दृष्टिकोन दिली. व्यापक व्हायला आणि मदत झाली. म्हणून प्रतापसिंह छत्रपतींना एक नवा आधुनिक पद्धतीचा दृष्टिकोन झाला. Thank you. आणि प्रतापसिंह छत्रपतींनी म्हणून की आपणही गुलामीविरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि त्यांनी तसा प्रयत्न केला. धन्यवाद सर. ब्रिटिशांनी जे आपलं नुकसान केले, रायगडावरती हल्ले केले, त्याच्याबद्दल पण आणखी संशोधन होऊ शकतं. इथल्या संस्कृतीत बरीचशी भेसळ केली वगैरे असं म्हणतात. मधल्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी ब्रिटिश काउन्सिलमध्ये जाऊन ज्या पद्धतीचं भाषण दिलं, कारण आपला देश त्यावेळेला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पुढारलेला देश होता आणि ती आकडेवारीच आहे. शोषण केलं हे सगळ्यांना हे सगळ्यांना पण त्यातल्या सुद्धा अपवादात्मक असलेल्या या ज्या दोन गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला, तंजावरच्या सरफोजी राजेंचं उदाहरण आणि बलकवडे सरांनी दिलेलं आता सातारच्या महाराजांचं उदाहरण, तर ह्या गोष्टी आपण पण आत्मसात करायला पाहिजेत आणि त्याचं नीट आणखी व्यवस्थित असं कसं आकलन करता येईल ते बघायला पाहिजे. तर यासाठी की ग्रँड डफची जर आपण लंडनमधली सगळी कागदपत्र मिळवून प्रकाशित करू शकलो तर या प्रश्नाचं निश्चितपणे उत्तर मिळेल. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.